सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। हजारो शिवभक्तांची छत्रपती शिवरायांना आदरांजली। छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती जगभर गेली पाहिजे, नामदार अमित शाह यांचं प्रतिपादन। किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची 145वी पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली। श्री शिवाजी रायगड स्मारक स्थानिक उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हजारो शिवभक्तांनी उपस्थित राहून महाराजांना आदरांजली अर्पण केली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपतींच्या कार्याची कीर्ती ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभर पोहोचली पाहिजे असं भावनिक उद्गार काढले। कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदित्य तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, खासदार धैर्यशील पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती। अमित शाह यांनी आपल्या भाषणात म्हटले, ही ती भूमी आहे जिथे शिवरायांनी सुवर्ण सिंहासन प्रस्थापित केले। भारताच्या कानाकोपऱ्यात स्वधर्म, स्वभाषा आणि राष्ट्रनिष्ठेचे बाळकडू देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। यांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना अटकापासून कटक, बंगाल ते तमिळनाडू पर्यंत आणि गुजरात पर्यंत पोहोचली। रायगड केवळ पर्यटन स्थळ नसून प्रेरणास्थान म्हणून त्याची ओळख निर्माण व्हावी हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपले सरकार शिवरायांच्या विचारावर चालणारे असल्याचं सांगितले। छत्रपतींनी 18 पगड जातींना एकत्र आणून भगवा झेंडा अटकेपार नेला। त्यांचा अवमान करणाऱ्या शासन टकमक टोल दाखवले असा इशारा त्यांनी दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात शिवरायांनी तलवारीच्या बळावर अन्याय केला नाही, त्यांच्या तलवारीला मानवतेचा सुगंध होता। आज राज्यात पसरत चाललेली विषमल्ली ठेचून काढण्याची गरज आहे असं त्यांनी मत मांडलं। कार्यक्रमात दुर्ग अभ्यासक नीलकंठ रामदास पाटील यांना श्री शिवस्मृती रायगड स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच होळकर घराण्याचे वारसदार उदयसिंह होळकर आणि लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांचा देखील गौरव करण्यात आला। शिवराय मुद्रा स्मरणिका आणि धर्मयोगिनी अहिल्या होळकर या पुरस्कारांचे प्रकाशनही यावेळी झाले। कार्यक्रमात अनेक केंद्रीय आणि राज्यस्तरीय मान्यवर उपस्थित असल्यामुळे पोलीस बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात आला होता। त्यामुळे राजसदर परिसरात चप्पल, गॉगल, पेन यासारख्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली। शिवप्रेमींना चपला बाहेर काढून प्रवेश देण्यात आला। यामुळे अनेक शिवभक्त नाराज झाले। सकाळी 8 वाजता कार्यक्रमाला बसलेल्यांना नंतर बाहेर काढण्यात आल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला। दरम्यान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने यंदा प्रथमच शिवसमाधीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली।